So today we are going to start new unit. Write down. Unit number 3. Projections of solids. Now in this unit you are supposed to study the basic concept related to solids. What is meant by solid, then what are its dimension, what are different types of solids, okay, and how to draw the projections of a solid with reference to HP and VP and XY line. So these things we have to discuss. आवाज व्यवस्थित येतोय? Shall I continue? Yes. Okay. Now till now we have seen projections of different geometrical entities or objects. So first we have seen projections of line. Okay. So how many dimensions does a line have? Line हा जर geometrical object तुम्ही घेतला तर त्याला किती dimensions असतात? एकच असतं, बरोबर आहे? So line has one dimension, that is nothing but length, बरोबर आहे? तर आता पण आपण पाहिली वन डायमेन्शनल ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन. त्याच्यापूर्वी आपण पॉइंटचे प्रोजेक्शन्स पाहिली विच वॉज डायमेन्शनलेस. तर सर्वात पहिल्यांदा आपण लाईनची प्रोजेक्शन पाहिली, पॉइंटची, त्यानंतर लाईनची, त्यानंतर आपण काय पाहिलं, देन वी हॅव सीन द प्रोजेक्शन्स ऑफ planes. Okay, so in terms of dimensions, how we can describe a plane? Two dimensions. So plane has got two dimensions. Two dimensions. Type का होत नहीं. Two dimensions, which are they? Length and width. बरोबर आहे. आणि थर्ड डायमेन्शन जे आहे ज्याला आपण थिकनेस, काय प्रॉब्लेम आहे बरं, थिकनेस किंवा ज्याला तुम्ही हाईट म्हणता, हे प्लेनच्या केसमध्ये किती असते? निग्लिजिबल. दॅट्स वाय इट इज टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके. Now we are going to discuss projections of solids. So in case of solids, you can easily understand solid is a three-dimensional figure. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक क्यूब काढून दाखवतो. I told you we'll focus our discussion initially for the sake of MCQs, and then we'll focus on solving the problems. We are going to cover each and everything, don't worry. So this is a solid which is having three dimensions. So first dimension can be length, second dimension will be width, and the third dimension will be height. Okay, so solid is having three dimensions. कोणकोणते डायमेन्शन असं सांगा? लेंथ, width and height. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला मी तुम्हाला व्हॉट इज टू बी डिस्कस्ड इन द चॅप्टर किंवा सेंट्रल आयडिया सांगतोय. तर हा एखादा सॉलिड जर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लेस केला, फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे कसे, अबव HP आणि इन फ्रंट ऑफ VP जर तुम्ही सॉलिड ठेवला
तर त्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, टॉप व्ह्यू कसा दिसेल, ठीक आहे. नंतर तो जर तुम्ही HP ला इन्क्लाइन केला त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा दिसेल, आणि नंतर जर तो सॉलिड तुम्ही VP ला इन्क्लाइन केला तर तो कसा दिसेल. तसं प्लेनची प्रोजेक्शन आपण 3 स्टेजेस मध्ये काढली होती. In the same way, we are going to draw the projections of a solid in 3 stages. ठीक है. So, if your basic ideas regarding projections of planes is clear, you will be very comfortable in projections of solids. ठीक है. याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो बघा. हा जो सॉलिड दिसतो याचा बेस कसा असेल हो? बेस कसा असेल याचा? प्लेन असेल. आणि क्यूब जर तुम्ही घेतला तर बेस कसा असेल? स्क्वेअर असेल. येस ऑर नो? हा चॅप्टर सोपं का आहे हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जर या सॉलिड जर तुम्ही टॉप कन्सिडर केला तर तो टॉप कसा असेल सांगा? वन्स अगेन इट विल बी अ स्क्वेअर. ठीक आहे. आता मला सांगा एखाद्या स्क्वेअरची प्रोजेक्शन्स आपल्याला काढता येतात का ऍज अ प्लेन? येतात, आपण शिकलोय, बरोबर आहे की नाही? तर इथं तुम्हाला काय करायचंय, तर हे जे दोन स्क्वेअर एकमेकांना पॅरलल आहेत त्यांची प्रोजेक्शन काढायची, म्हणजे सॉलिडची प्रोजेक्शन काढल्यासारखं होतं. इज दॅट क्लिअर? सो देर इज नथिंग न्यू इन प्रोजेक्शन्स ऑफ सॉलिड्स. अँड फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सॉलिडचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती MCQs जास्त असतात. याचा स्नॅपशॉट घेताय? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Now, till now we have understood what is meant by solid. So, solid is a three-dimensional figure. Now, we'll understand. We are going to understand what are the different types of solids. The first type of solid is polyhedra. Polyhedra काय त्याचं प्लुरल आहे. जर तुम्ही ते सिंग्युलर मध्ये पाहिलं तर ते असतं पॉलिहेड्रॉन. सॉलिडचं पहिलं टाइप आहे पॉलिहेड्रॉन. जर सिंगल सॉलिड म्हणत असाल तर, प्लुरल म्हणाल तर पॉलिहेड्रा. ठीक आहे. अँड द सेकंड टाइप इज सॉलिड्स ऑफ रिव्होल्युशन. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, नवीन चॅप्टर आहेत, जर काय रिपीट करायची गरज वाटत असेल तर मला त्यानुसार सांगा. मला वाटत नाही काय गरज आहे रिपीट करायची, एकदम सिंपल थिअरी आहे. तरी पण जर आवश्यक असेल तर सांगा. आय विल रिपीट द थिंग्स फॉर यू. ओके. नाउ व्हॉट इज पॉलिहेड्रॉन? ओके. तर मी तुम्हाला आता जस्ट एक सॉलिड ड्रॉ करून दाखवला. तो कोणता होता? क्यूब होता, बरोबर आहे का? आपल्याला माहिती असणार सॉलिड आपण घेऊया. दिस इज वन सॉलिड. ओके. अजून एक तुम्हाला मी सॉलिड ड्रॉ करून दाखवतो. I'll check what is
युअर बेसिक नॉलेज. तुम्हाला सॉलिडचे ऍटलिस्ट नाव कोणकोणते माहिती आपण चेक करूया. Now all of the objects you are seeing right now, they are nothing but 3-dimensional object. जे ऑब्जेक्ट सध्या तुम्ही पाहताय हे सर्वचे सर्व ऑब्जेक्ट कसे आहेत? 3-dimensional आहेत. बरोबर आहे. What is the name of this object? Cube. याला क्यूब म्हणतात. ओके, म्यूट करा बॅकग्राऊंडला डिस्टर्बन्स असेल तर. दिस इज क्यूब. ओके, नंतर याचं इन जनरल नाव सांगू शकताय? हा सेकंड सॉलिड दिसतोय याचं. टेट्राहेड्रॉन. हे स्पेसिफिक झालं. जनरल नाव सांगू शकताय? व्हेरी गुड. पिरामिड. बरोबर आहे की नाही? इजिप्तमध्ये पिरामिड आहेत असं म्हणतात. तर पिरामिडची स्पेशालिटी काय असते? त्याला असा एक बेस असतो, लक्षात येते का? आणि इथं वरती एक अपेक्स असतो. इज दॅट क्लिअर? तर याचं इन जनरल नाव काय आहे? पिरामिड आहे. ठीक आहे. टेल मी द नेम ऑफ दिस सॉलिड. थर्ड वन. Cylinder. Of course, a cylinder. And last one is Cone. cone. Perfect. Now observe the first solid. This is a cube, no doubt. Its a base कसा आहे सांगा? स्क्वेअर आहे. Square. बरोबर ना? आणि याचा टॉप सरफेस पण कसा आहे? स्क्वेअर. हा टॉप सरफेस स्क्वेअर आहे, हा बेस पण स्क्वेअर आहे. बरोबर आहे. तर अशा टाइपचे जे सॉलिड आहेत दे आर कॉल्ड एज प्रिझम्स. आणि प्रिझमचा वन ऑफ द टाइप आहे क्यूब. त्यामुळे क्यूब हा बेसिकली कोण आहे? प्रिझम आहे. ओके, आता आणि हा पिरामिड आहे. तर प्रिझम आणि पिरामिड, आता ऑफकोर्स मी तुम्हाला जे सांगतो ते नेहमीच ऑफलाईन एक्झाम मध्ये जे बोलतो त्या पद्धतीने सांगतोय. ऑनलाईन हा टोटली वेगळा विषय आहे. तर प्रिझम विचारलं तर स्टुडंट पिरामिडचा प्रॉब्लेम सोडवतात, पिरामिड सोडवलं तर प्रिझमचा सोडवतात. आणि हा प्रॉब्लेम असतो 10 मार्काचा 70 पैकी. तर एक्झामच्या प्रेशर मध्ये आपण प्रिझम म्हणजे काय, पिरामिड म्हणजे काय हे विसरून जातो. ते होऊ नये म्हणून जे स्पेलिंग आहेत त्यांचे ते लिहिण्यासाठी एक हिंट मी तयार केलेला आहे, ज्याला आपण शॉर्टकट पण म्हणू शकतो. कोण वेटिंग रूम मध्ये आहे का? नाही ना? आपण मॉडिफाय केलेली स्पेलिंग पहा. दिस इज द स्पेलिंग ऑफ प्रिझम. तर प्रिझम मध्ये आय जो आहे तो आपण कॅपिटल काढलाय. बरोबर आहे. आय कॅपिटल काढला याचा अर्थ काय लक्षात घ्या. तर या लाईनला तुम्ही बेस म्हणा आणि याला टॉप म्हणा. लक्षात येते का? तर इन केस ऑफ प्रिझम द बेस अँड द टॉप आर आयडेंटिकल. कॅन यू ऑब्झर्व? दिस इज बेस ऑफ द क्यूब. हा कसा आहे? इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर. बरोबर आहे का? आणि हा कोणता सरफेस आहे सांगा? कन्फ्युज होत असेल तर इथं सांगतो. हा कोणता सरफेस आहे? इट इज टॉप सरफेस. So they are identical. This is the definition of prism. पिरामिड मध्ये काय केलं? हा जो ए होता तो असा कॅपिटल ए किंवा ट्रायंग्युलर अशा स्वरूपात लिहिलाय. याचा अर्थ काय लक्षात आला? तर प्रिझमचे जे हे सरफेसेस आहेत, साइडचे सरफेसेस, ज्याला आपण लॅटरल सरफेसेस म्हणतो, दे आर इन द फॉर्म ऑफ ट्रायंगल. ओके, सो what do we understand by prism? हे सगळं लिहून देणार आहे, डोंट वरी. So prism is a solid in which the base and the top are identical, and pyramid is a solid in which the lateral surfaces are in the form of triangle. इथपर्यंत लक्षात आलंय? Yes, sir.
ओके. तर कोणताही सॉलिड जर तुम्ही घेतला तर त्याचे जनरली 3 टाईप असतात, 3 पार्ट्स असतात. सॉरी, कोणत्याही सॉलिडला 3 पार्ट्स असतात, ज्यापैकी 2 कंपल्सरी आहेत. तर पहिला असतो बेस ऑफ द सॉलिड. सॉलिडला कंपल्सरी काय असला पाहिजे? बेस असला पाहिजे. ठीक आहे. सेकंड पार्ट इज टॉप ऑफ द सॉलिड विच इज ऑप्शनल. तुम्ही जर पिरामिड घेतला किंवा कोन घेतला तर त्याला टॉप सरफेस असतो का? नाही, फक्त एक पॉइंट असतो. त्यामुळे टॉप सरफेस हा ऑप्शनल पार्ट आहे. अँड द थर्ड पार्ट इज lateral surface. Okay, so can you repeat this for me? सर्वांनी एकदा मिळून अनम्यूट करून उत्तर सांगा. सॉलिडला कोणकोणते पार्ट असतात सांगा अनम्यूट करून प्लीज. फर्स्ट वन इज बेस. इट इज कंपल्सरी. टॉप सरफेस हा ऑप्शनल आहे. आणि थर्ड पार्ट काय? लॅटरल. Lateral. म्यूट करा आता प्लीज. तर बेस, टॉप आणि लॅटरल सरफेस हे सॉलिडचे 3 पार्ट आहेत, ज्यापैकी बेस हा कंपल्सरी आहे, लॅटरल सरफेस हा कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर आता बेस म्हणजे काय सांगायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. जो बॉटम पार्ट ऑफ द सॉलिड आहे त्याला आपण काय म्हणतो? बेस. इज दॅट क्लिअर? तर या केसमध्ये दिस इज द बेस ऑफ द सॉलिड. जर तुम्ही हा पिरामिड पाहिला, दिस इज बेस ऑफ द सॉलिड. इन केस ऑफ सिलेंडर, this is base of the solid. Once again for cone. तर सिलेंडर आणि कोन यांच्यामध्ये सिमिलरिटी काय? तर त्यांचा बेस जो आहे हा कसा आहे? इन द फॉर्म ऑफ काय? सर्कल आहे. ओके, सो इट इज द सिमिलरिटी बिटवीन सिलेंडर अँड कोन. देअर बेस इज सर्कल. ओके, पहिली गोष्ट बेसिक क्लिअर झाली. ठीक आहे. त्यानंतर टॉप सरफेस जो आहे, ठीक आहे, तर टॉप सरफेस हा कोणाकोणाला असतो? तर टॉप सरफेस हा प्रिझम साठी असतो. आणि कोणासाठी असतो? सिलेंडर साठी टॉप असतो. बरोबर आहे. मग पुन्हा एकदा अजून डिस्क्रिप्शन काय? इन केस ऑफ प्रिझम द बेस अँड द टॉप आर आयडेंटिकल. प्रिझम मध्ये काय असतं? बेस आणि टॉप जे आहे हे दोन्ही आयडेंटिकल असतात. whereas in case of the cylinder, once again base and top are identical but they are circular. इथपर्यंत क्लिअर आहे का? Yes. ओके. बघा आता पण काय काय शिकलो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड. ह्या सर्व गोष्टी पीपीटी मध्ये आहेत, घाबरू नका. ठीक आहे. पण ते पीपीटी मध्ये कसं असतं, सगळं ऍट अ टाइम ड्रॉ केलेलं असतं आणि आपल्याला एक्सप्लेन करायसाठी काय काय लागतं ते स्टेप बाय स्टेप समजावून द्यावं लागतं, म्हणून इथं ड्रॉ करतो मी. बघा आता पण काय काय समजलं सांगा. इन केस ऑफ प्रिझम काय काय असतं? बेस अँड टॉप आर आयडेंटिकल. इन केस ऑफ सिलेंडर बेस अँड टॉप आर आयडेंटिकल इन द फॉर्म ऑफ सर्कल. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. आता बेस आणि टॉप सोडून राहिलेले जे सरफेस आहेत दे आर कॉल्ड ॲज लॅटरल सरफेस. Okay, so what do you mean by lateral surface? The surface of solid or the surfaces which are exclusive of base and top. Base आणि top सोडून राहिलेले जे surfaces आहेत ते कसे असतात? Lateral surface. Is that clear? So this is the lateral surface of cube. Okay. Tell me how many lateral surfaces are there for a cube? 4. क्यूब मध्ये lateral surfaces किती असतील? 4. 4. ठीक आहे. आता हा जो क्यूब आहे, ठीक आहे, याला मी नवीन नाव देऊ शकतो. आय कॅन कॉल इट ॲज अ
स्क्वेअर प्रिझम. क्यूबलाच मी नाव काय देऊ शकतो? स्क्वेअर प्रिझम. प्रिझम का म्हणलंय? कारण बेस आणि टॉप आयडेंटिकल आहे, बरोबर आहे. आणि स्क्वेअर हा नाव का दिलं? कारण जो बेसचा शेप आहे हा कसा आहे सांगा? स्क्वेअर आहे. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके, थोडस मला वाटतं 1 by 1. आता टर्मिनॉलॉजी थोडीशी नवीन आपण इंट्रोड्यूस करतोय. रोल नंबर 5 आलेत का मीटिंग मध्ये? रोल नंबर 5. रोल नंबर 5, आर यू देयर इन द मीटिंग? चौगुले. एका दिवशी चुकून झालं म्हणून जर गृहीत धरलं तर रोजच लेट येतात. कसं काय? एक लक्षात घ्या, तुमच्या कुठल्याही चुकीचा चांगला अर्थ काढणं इट इज अ पार्ट ऑफ आवर ड्युटी. मी काय म्हणतो ऐकताय ना? तुम्ही केलेलं कोणत्याही चुकीचा चांगला अर्थ काढणं हा आमच्या समजूतदारपणाचा भाग आहे, बरोबर आहे का? पण त्यातनं जे काय नुकसान होतं ते तुमचं होतं, हे विसरू नका. एम आय क्लिअर? काय बोलतो ते लक्षात येते का? येस और नो? Yes, sir. Yes, sir. कारण कसं स्पष्ट सांगतो, तुम्ही जे चुका करतात त्याचा चांगला अर्थ घेण्यासाठीच आम्हाला पगार मिळतो. याच्यापेक्षा काय जास्त बोलू शकत नाही मी. इज दॅट क्लिअर? त्यामुळे तुम्ही चुका केलं ना आमचं नुकसान होत नाही. डू रिमेंबर दिस थिंग. म्हणजे एवढं ओपनली कदाचित सगळेजण बोलत नसतात, पण कसं असतं तुमच्या वयात जेवढं खरं बोलेल तेवढं आपण स्वतःला बदलायचे चान्सेस वाढतात, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आय टेल यू वन मोर थिंग. बघा, दरवर्षी कमीत कमी 100 विद्यार्थ्यांना शिकवतो, बरोबर आहे की नाही? चांगलं शिकवायचा प्रयत्न करतो. ज्यांची इच्छा आहे, ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे ते त्याचा फायदा घेतात, बरोबर आहे की नाही? आम्हाला जे काय नॉलेज आहे, जे काय स्किल आहे त्याचा फायदा करून घेतात. आणि ज्यांच्या नशिबात ह्या गोष्टी नाहीत ते दुर्लक्ष करतात, नापास होतात, अजून काहीतरी होतं, बरोबर आहे. पण आमचं जे काय बेनिफिट आहे ते चालूच राहतात. त्यामुळे या प्रोसेस मध्ये फायदा करून घ्यायचा का नाही हे तुमचे निर्णय आहेत. ओके. Okay, now I shall show different parts of the solid.
आणि तुम्ही त्यांचं नाव सांगायचं आहे प्रत्येक ठिकाणी. मी रॅन्डमली विचारणार, एका सिक्वेन्स मध्ये विचारणार नाही. बर, हा जो मार्कर आहे आता क्वेश्चन मार्क केलेला, हा पेन टाइप तुम्हाला दिसतो स्क्रीन वरती? Whether that marker is visible to you? Yes. Okay. Yes, sir. Now what is your task? जिथं जिथं मी मार्करची पोझिशन दाखवतोय त्याच्याविषयी तुम्ही मला डिस्क्रिप्शन देताय. वेदर इट इज बेस और टॉप और लॅटरल सरफेस. Shall we start? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. Now what is this? It is Base. base of the solid. Okay. Base. This is Lateral surface. this is lateral surface. Correct. This is Base. Top. this is top of the solid. Okay. This is Lateral. surface. this is lateral surface. Okay, fine. This is Top. this is top of the solid. Okay. This is Lateral surface. lateral surface. Very good. This is once again. Lateral surface. Once again मी सांगितलं पण असू द्या. You can answer it. एवढी मदत केली पाहिजे, बरोबर की नाही? 150 लेक्चर तुम्हाला शिकवले, बरोबर ना? थोडी मदत केली तर चालू शकते. This is this is base of the solid. Base. करेक्ट. तर बेस हा एकदम इझी आहे ओळखायला. फक्त टॉप आणि लॅटरल सरफेस याच्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी आलेला आहे. ठीक आहे. बर, आता हा जो पहिला सॉलिड आहे, इट इज अ टाइप ऑफ प्रिझम. ओके. टेल मी व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ प्रिझम? Top and base are similar. In case of prism, top and the base are identical. बरोबर आहे? Similar is the case of cylinder, but top and base are in the form of circle. Correct. And this is pyramid. It's a specific naw असेल square pyramid, कारण त्याचा बेस कसा आहे? In the form of square. ठीक आहे. तर यांच्यापैकी प्रिझम आणि पिरामिड आहेत, या दोघांना कॉमन नेम आहे पॉलीहेड्रा. सिंग्युलर काय? पॉलीहेड्रॉन. टाइपिंगचा फारच प्रॉब्लेम आलेला आहे. ओके. So in case of polyhedron, okay, it is having number of plane surfaces. ठीक आहे. पॉली म्हणजे काय? मोर दॅन 2, बरोबर का? तर पॉलीहेड्रॉन मध्ये काय असतं? नंबर ऑफ प्लेन सरफेसेस असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर क्यूब घेतला तर नंबर ऑफ प्लेन सरफेसेस किती सांगा? टोटल नंबर ऑफ प्लेन सरफेसेस. How many surfaces are there in the cube? 6. Total 6 surfaces आहेत, बरोबर का? आणि त्याचा ब्रेकअप कसा आहे? 1 is base, 1 is top, and 4 are lateral surfaces. Lateral. If you take square pyramid चा बेस हा स्क्वेअर आहे. टोटल नंबर ऑफ सर्फेसेस किती आहेत सांगा? 5. Out of when 1 is base and 4 are lateral surfaces. Okay. तर पॉलीहेड्रॉनचं अजून एक कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा. ठीक आहे.
पॉलीहेड्रॉन मध्ये बघा लॅटरल सरफेसेस आर प्लेन सरफेसेस. पॉलीहेड्रॉनचे कॅरेक्टरिस्टिक काय बघा, लॅटरल सरफेसेस कसे असतात, प्लेन. लॅटरल सरफेस कसे आहेत, प्लेन आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही आता सिलेंडर किंवा कोन यांचा विचार केला तर त्यांचे लॅटरल सरफेसेस असे प्लेन आहेत का कर्व्ड आहेत, समजतंय ना. तर सिलेंडर आणि कोन यांच्यामध्ये लॅटरल सरफेसेस कसे आहेत, कर्व्ड आहे. त्यामुळे लॅटरल surfaces are curved surfaces. हे तुम्ही प्लीज नोट करत राहा, शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजेल असं. तर सिलेंडर आणि कोन यांचे लॅटरल सरफेसेस आहेत, कर्व्ड आहेत. तर प्रिझम आणि पिरामिडचे लॅटरल सरफेसेस कसे आहेत, प्लेन सरफेसेस. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. So this is the difference between polyhedra आणि याला काय नाव दिलं होतं मगाशी, सिलेंडर आणि कोनला? Anyone remembers? बघा आठवायचा प्रयत्न केला होता. Solid of revolution. Perfect. There are two types of solids. Okay, first one is polyhedra. कीबोर्ड थोडस नाही, बरंच खराब झालंय. Polyhedra. And other type is solids of revolution. Solids of revolution. ठीक है. This is the first or basic classification. मी मुद्दामून हा चार्ट तयार करतो की तुम्हाला स्नॅपशॉट किंवा लिहून घेण्यात जे काही कन्व्हिनियंट आहे ते करता येईल. वेळ आहे ना, आहे 20 मिनिटं आहेत माझ्यामध्ये. ओके, हाऊ डू यू डिस्क्राइब पॉलीहेड्रा? सांगा ना. लॅटरल सरफेसेस आर Plain, sir. प्लेन सरफेसेस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय, क्लासिफिकेशन मध्ये प्रिझम अँड पिरामिड क्लासिफिकेशन मध्ये लिहा. ठीक आहे. सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन मध्ये काय लिहिणार तुम्ही? Lateral surfaces are curved. Lateral surfaces are curved. Surfaces नाही म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. आता सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन याचा नक्की अर्थ आय विल डेमॉन्स्ट्रेट यू. ओके, आणि हे डेमॉन्स्ट्रेशन ऍक्च्युअली करण्यासाठीच जरासा वेळ लागला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, this is one rectangle. Is it visible to you? Yes, sir. Okay. तर या रेक्टँगलची एक साइड आपण काय ठेवूया, फिक्स ठेवूया ऍज अन ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, अबाउट विच द ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स इज कॉल्ड ऍज ऍक्सिस. तर हा रेक्टँगल आहे आणि या रेक्टँगलचा हा ऍक्सिस आहे. ठीक आहे. तर हा रेक्टँगल मी अबाउट दिस ऍक्सिस असं रोटेट करतोय. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. Yes, sir. If you revolve this rectangle around one line which is axis, you are going to get one solid. कोणता सॉलिड असेल होतो? Cylinder. Cylindrical. It will be cylinder. Very good. Okay. Therefore, cylinder is called as solid of revolution
and it is obtained by rotating a rectangle around one edge or one line. Is that clear? Yes, sir. Okay. Next one. Now, if you take one right angle triangle, बरोबर आहे. मगाशी काही लोकांना वाटलं सर कुठे गेले, सर हे कापत बसले होते, बरोबर आहे, कचापड्या घरात. तर हा राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण, बरोबर आहे. and suppose this is axis. If you rotate this about this axis, हा right angle triangle जर तुम्ही around one perpendicular edge असा जर rotate केला, काय मिळेल तुम्हाला? कोन. You will get cone. आणि त्या कोन मध्ये हे जे डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो हाईट ऑफ द कोन. येस ऑर नो? Yes. आणि हे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणतो? Slant height. स्लांट हाईट, तिरकस उंची मराठीमध्ये. डू यू रिमेंबर दॅट? सो दिस इज स्लांट हाईट अँड दिस इज हाईट ऑफ द कोन. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर स्लांट हाईट जे आहे इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नॉर्मल हाईट. व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा हे inclined distance जास्त असेल because it is hypotenuse of the triangle. Is it correct? Yes. Okay. Now, if I take one semicircle and if we revolve it around the diameter, once again you are going to get one solid. Which is that? Sphere. It will be sphere. Okay. So, डू रिमेंबर एमसीक्यू मध्ये हे विचारू शकतात म्हणून मी हे खूप शांतपणे घेतो. अदरवाइज क्लासमध्ये मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो, सिलेंडर मिळवत असेल तर कोणतं प्लेन रोटेट करावं. तर आपल्याला एमसीक्यू हेच आपलं टार्गेट आहे, त्यामुळे ह्या गोष्टी सोप्या असल्या तरी आपण रिपीट करतोय. ओके. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन? फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, देअर लॅटरल सर्फेसेस आर कर्व्ड and how they are obtained? They are obtained by rotating a plane surface about one of the edges. So with this consideration, if you rotate a rectangle around one of its edges, you will get Cylinder. If you rotate right angle triangle around one of its perpendicular sides, you will get Cone. You will get cone. And if you rotate a semicircle about its diameter, you will get Sphere. So this is the description of solids of revolution. Okay. So first characteristics of solids of revolution: lateral surfaces are curved. Second one is they are obtained. How they are obtained? Rotating plane surface. Correct. They are obtained by rotating a plane surface around one side म्हणा किंवा one of the sides म्हणा, काय म्हणायचं म्हणा. This is about solids of revolution. Okay. Then we can further classify the polyhedron as polyhedronचं क्लासिफिकेशन कसं होतं? प्रिझम अँड Pyramids. पिरॅमिड. ठीक आहे. आणि सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन कोणकोणते असतात? Cone and Cylinder and cone. Sphere. सिलेंडर अँड कोन. आणि स्पियर जो आहे तो पण सॉलिड ऑफ रिव्होल्यूशन आहे. पण जे काय आपण सॉलिड्स घेतो प्रोजेक्शन म्हणजे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढण्यासाठी, त्याच्यामध्ये स्पियर हा आपल्या सिलेबस मध्ये नाही. बट यू कॅन रिमेंबर दॅट इट इज अ सॉलिड ऑफ रिव्होल्यूशन. बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो का? No, sir. No, sir. ठीक आहे. व्हेरी गुड.
ठीक है. Now tell me the exact difference between prism and pyramid in terms of lateral surfaces. आठवून सांगा बरं. Lateral surfaces are in the form of Plane. Square. ठीक आहे. क्यूबच्या बाबतीत तो स्क्वेअर होता आणि जर समजा तुम्ही हाईट वाढवली तर तो कसा असेल? इन द फॉर्म ऑफ Rectangle. okay. So in case of prism lateral surfaces are in the form of rectangle. पिरामिडच्या बाबतीत काय लिहू शकतो? Triangle. Correct. Lateral surfaces are in the form of triangles. So this is about prism and pyramid. Okay. Then what you can write about the cylinder? सिलेंडरच्या बाबतीत काय लिहिणार? Curved surface. करेक्ट. ते वरतीच लिहिले आपण. lateral surface obtained by revolving rectangle. Is it correct? Yes, sir. Yes, sir. And cone is obtained by revolving Right angle triangle. right angled triangle. स्नॅपशॉट घेता याचा. So this is the basic classification of solids. Shall we continue? PPT पाहिजे आता? Yes, sir. ठीक आहे. पीपीटी नॉर्मली वाचू नये असं म्हणतात, त्यामुळे वाचण्याचं काम मी तुम्हाला देतो. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड इथे सांगितलेलं आहे. याचं नाव सांगा. ग्रुप ए मध्ये जे डिस्क्राईब केलं त्याचं नाव सांगा. Prism. Prism. कोणतं? प्रिझम. Polyhedron. प्रिझम. प्रिझम बेस आणि टॉपचा सेम शेप म्हणजे प्रिझम झाला, बरोबर का? आणि ज्यांना अपेक्स असतो किंवा लॅटरल सरफेस ट्रायंगल असतो त्यांना म्हणतात पिरॅमिड. सिलेंडर सुरुवातीला दाखवलंय. विल गो वन बाय वन. सिलेंडरचा बेस अँड टॉप सर्कल वी आर डिस्कस्ड इट, बरोबर आहे? Yes. In this prism base and top are base and top चा शेप सांगा. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, बरोबर का? Yes. So this is equilateral triangular prism. What is the name of this solid? Equilateral triangular prism. याला बघा lateral surfaces किती आहेत? 3. Yes or no? Yes. आणि lateral surfaces कशा आहेत? In the form of rectangle because it is a prism. Shall we continue? Yes. This is which prism? आता जो समोर आलेला आहे हा कोणता प्रिझम आहे? It is a square prism. Is it correct? Yes, sir. Number of lateral surfaces 4 असतील, बरोबर आहे? Yes. पेंटागोनल प्रिझम घेतला. lateral surfaces 5. 5. 5. बेस आणि टॉप पेंटागोन असेल तर पेंटागोनल प्रिझम. सिमिलरली हेक्सागोनल प्रिझम.
हेक्सागोनल प्रिझम मध्ये लॅटरल सरफेस किती असतील? 5. 6 सॉरी 6 असतील, बरोबर आहे. ट्रायंग्युलर प्रिझम, square prism, pentagonal prism, and hexagonal prism. Shall we continue? Yes, sir. And cube is a special case in which base is square, top is square, and all the 6 surfaces are also square. त्यामुळे त्याच्यामध्ये 6 सरफेस आहेत जे आयडेंटिकल आहेत. त्यामुळे क्यूबचं अजून एक नाव आहे हेक्साहेड्रॉन. नोट करा कुठलं नाव. क्यूब इज ऑल्सो कॉल्ड एज हेक्साहेड्रॉन. हा एमसीक्यू येऊ शकतो. क्यूबला हेक्साहेड्रॉन का म्हणतात? बिकॉज ऑल द 6 सरफेसेस आर आयडेंटिकल. नोट केलंय? कोन आणि पिरॅमिड यांच्यामध्ये सिमिलरिटी काय? तर दे आर हॅव्हिंग वन एपेक्स. हा जो वरचा पॉइंट आहे याला काय म्हणतात? एपेक्स म्हणतात. तर हा झाला. आता जो येतो तो कोणता पिरॅमिड झाला? ट्रायंग्युलर पिरॅमिड. दिस इज विच पिरॅमिड? स्क्वेअर पिरॅमिड. करेक्ट. दिस इज Pentagonal pyramid. पेंटागोनल पिरॅमिड. ठीक आहे. ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये लॅटरल सरफेसेस 3 इक्वल टू नंबर ऑफ कॉर्नर्स ऑफ द बेस. बेसला जेवढे कॉर्नर आहेत तेवढे लॅटरल सरफेस असतील. स्क्वेअर पिरॅमिड मध्ये लॅटरल सरफेसेस 4. Pentagonal pyramid will have 5 lateral faces and the hexagonal pyramid will have 6 lateral surfaces. Now tetrahedron. ठीक आहे. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय? It is a solid in which base as well as 3 lateral surfaces. तर हा पहिला लॅटरल सरफेस झाला, बरोबर आहे का? हा दुसरा आणि पाठीमागे एक सरफेस असेल का नाही? Yes, sir. तिसरा. आणि बेस हा कोणता झाला? 4. So all the 4 surfaces are identical in shape. Therefore it is called as tetrahedron. Tetra means 4. So all the 4 surfaces are in the form of equilateral triangle. Note down. Tetrahedron म्हणजे काय? टेट्राहेड्रॉन डिस्क्रिप्शन काय सांगा? ऑल द four surfaces are identical and in the form of equilateral triangles. आज मला वाटतं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकल्यासारखं वाटत असेल ना? येस ऑर नो? Yes, sir. मला पण काहीतरी वेगळं शिकवल्यासारखं वाटतं आज. फक्त थिअरी शिकवतो मी. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ टेट्राहेड्रॉन. वन मोर इज हेक्साहेड्रॉन. हेक्साहेड्रॉन म्हणजेच काय? क्यूब. Cube. Hexahedron or cube. It has 6 identical surfaces. Hexa म्हणजेच 6. In the form of it has 6 identical surfaces in the form of squares. ठीक है? Any doubt till now? No, sir.
आता पण आपण एकच स्लाइड शिकलेलो आहोत एका तासात. लक्षात आलंय? पुढे अजून सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. अगले एपिसोड में. ठीक है, शैल वी स्टॉप नाउ? Yes, sir. Yes, sir. पुढच्या भागात काय असेल दाखवावं लागतं का नाही? ओके, Yes. लेट मी